सीआयडीच्या हाती लागलेले कॉल रेकॉर्डिंग गेम चेंजर ठरणार. सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात दिवसेंदिवस मोठमोठे खुलासे होत आहेत. आता तपासादरम्यान सीआयडीला मोठं यश आलंय. सीआयडीच्या हाती एक कॉल रेकॉर्डिंग लागले. ते कॉल रेकॉर्डिंग वाल्मिक कराडचं असल्याचं सांगितलं जातंय. या कॉल रेकॉर्डिंग मधील आवाज वाल्मिक कराडचा आहे का? या कॉल रेकॉर्डिंग मध्ये वाल्मिक कराड नेमकं काय बोललाय? 2 कोटींच्या खंडणीची मागणी झाली होती का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि टाइम्स नाऊ मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सरपंच संतोष देशमुखच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचं साम्राज्य उघडकीस आलंय. या संपूर्ण साम्राज्याचा आका वाल्मिक कराड असल्याचा आरोप सुरेश धस सातत्याने करतायत. मी आतापर्यंत आका आणि आकाच्या आका म्हणत होतो. आका बद्दल आता मी स्पष्ट बोलायला लागलो. आका ह्याच्यात सगळ्यात आहे. आका अंदर आएगा, अंदर आने के बाद फिर चौकसी होंगी और चौकसी के बाद जुब्स का भी नाम आएगा, उसका भी आएगा. यातच वाल्मिक कराडवर अवादा कंपनीकडे 2 कोटीची खंडणी मागितल्याचा गुन्हा देखील नोंदवला आहे. त्याचा थेट संबंध संतोष देशमुख हत्याकांडाशी जोडला गेलाय. या प्रकरणात सुरुवातीला वाल्मिक कराड फरार होता. त्यानंतर तो स्वतः सीआयडीकडे सरेंडर झाला. आता या प्रकरणाचा तपास सुरू असताना एक कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागल्याचं सांगितलं जातंय. या कॉल रेकॉर्डिंग मध्ये वाल्मिक कराडचा आवाज असल्याचं सांगितलं जातंय. विष्णू साठेच्या फोनवर अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला वाल्मिक कराडने धमकी दिल्याचं म्हटलं जातंय. यात वाल्मिक कराड अधिकाऱ्याला सांगतोय की सुदर्शनने सांगितल्याप्रमाणे काम बंद करावे, अन्यथा हातपाय तोडून काम बंद केले जाईल. त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप केला गेलाय. एकीकडे खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडच्या विरोधात दिवसेंदिवस वेगवेगळे पुरावे सापडत आहेत, तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या प्रकरणात त्याला सहआरोपी करण्याची मागणी देखील केली जाते. यामुळेच वाल्मिक कराडच्या अडचणीत तर वाढ होते, पण धनंजय मुंडेंची डोकेदुखी सुद्धा यामुळे दिवसेंदिवस वाढते. कारण वाल्मिक कराड हा आपला निकटवर्ती आहे असं खुद्द धनंजय मुंडे यांनी या अगोदर मान्य केले. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जाते. ते आहेत, आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळचे आहेत त्यात काय मी नकारणार थोडंच आहे. ते आहेत, आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळचे आहेत त्यात काय मी नकारणार थोडंच आहे. पोलिसांच्या हाती लागलेले कॉल रेकॉर्डिंग वाल्मिक कराडचंच आहे का? यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होऊ शकते का? एका कॉल रेकॉर्डिंगमुळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण पूर्णपणे उलगडू शकतं का? आणि या